नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी मुळे युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजचा महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक असा आहे की तुम्ही व्हॅलिडिटी बनवायला टाकलेली आहे, पण अजून तुम्हाला काही खबर नाही आहे की ते येणार आहे किंवा नाही आहे. तर सगळ्यात पहिले ई ट्राईब या वेबसाईटवर जाऊन तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका. वेबसाईटवर येऊन ई ट्राईब असे सर्च करा. ई ट्राईब सर्च केलं 2 किंवा 3ऱ्या नंबरवर तुम्हाला ई ट्राईब व्हॅलिडिटी येऊन जाणार. असं आल्यास पहिल्याच नंबरचं ते वेबसाईट राहते आणि त्याच्यावर क्लिक केल्यास तुम्हाला ते त्या पेजवर घेऊन जाणार. अशीच पेज आल्याबरोबर जर तुमचा डेस्कटॉप साईड ऑन असेल तर ठीक, नाही तर ते डेस्कटॉप साईड ऑन करून घ्या आणि हे जे सूचना पॉपअप होऊ राहिले याला कॅन्सल करून घ्या. कॅन्सल केल्यानंतर इथं तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड दाखवत असेल. युजर नेम आणि पासवर्ड तिथं टाकून हा कॅप्चा टाकून द्या आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल दिसून जाणार. त्यानंतर तिथं तुम्हाला ते स्टेटसवर पोहोचून देणार आणि त्या स्टेटसवर गेल्यानंतर तुम्ही म्हणजे लॉग इन झाल्यावर स्टेटस ॲप्लिकेशन स्टेटसवर गेल्यावर तुम्हाला तुमचा अपडेट दिसणार की कुठं पोहोचलेले आहे, कोणत्या डेस्कवर आहे किंवा त्याच्यात काही त्रुटी असेल तर ते तुम्हाला तिथं सांगणार आहे. जर त्रुटी निघाली तर तुम्हाला ऑफिसमधून कॉल येणार. तसं ऑनलाईन तर ते तुम्हाला दाखवतीलच आणि ऑफिसमधून पण तुम्हाला कॉल येणार आणि सांगणार की हे त्रुटी निघाली, तुम्ही ऑफिसला भेट द्या. तर ते डॉक्युमेंट घेऊन ते तुम्हाला बोलावतील किंवा जे त्रुटी असेल ते निवारण करण्यासाठी तुम्हाला ते ऑफलाईन बोलवतील. तुम्ही जायचं आणि तिथं ते चेक करून घ्यायचं. ई ट्राईब या वेबसाईटवर जायच्या अगोदर तुमच्याकडे त्याचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड हे असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे लॉग इन आयडी आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा फॉर्म भरला त्यांच्याकडून लॉग इन आयडी आणि पासवर्ड घ्या आणि चेक करून घ्या. जर तुमच्याकडे लॉग इन आयडी पासवर्ड नसला तर काही उपयोग नाही आहे, तुम्ही ऑनलाईन चेक करू शकणार नाही. लॉग इन करायमध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असेल किंवा तुम्हाला त्याच्या अंदर काही समजत नसेल तर आपल्या युट्यूबवर खूप सारे असे चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत किंवा ST कास्ट व्हॅलिडिटी बद्दल, लॉग इन स्टेटस कसे चेक करायचे, लॉग इन कसे करायचे, पासवर्ड कुठून घ्यायचा, असे सविस्तर तुम्हाला यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ दिसून जातील. तुम्ही ते एक वेळ जाऊन पाहून घ्या आणि तुमचे जे स्टेटस आहे ते तुम्ही चेक करून घ्या. दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये जे तुम्हाला ऑफिस येते, ट्रायबल ऑफिस, तिथं तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केली असेल तिथं एक वेळ परत जा, त्यांना भेट द्या आणि तुमच्या अडचण सांगा की सर आम्हाला TITI पोलीस भरती किंवा MPSC त्या प्रशिक्षणासाठी, RRB प्रशिक्षणासाठी आम्हाला व्हॅलिडिटीची आवश्यकता आहे. तुम्ही तिथं जा, त्यांच्याजवळून तुम्ही स्टेटस चेक करून घ्या, कधी येणार, काय येणार त्यांना विचारून घ्या. तसं जर ते खूप अंबाल आहेत ते तुम्हाला सगळं सविस्तर सांगतील आणि पुढं काय प्रोसेस आहे ते तुम्हाला सगळं सांगतील. तर घाबरून न जाता तुम्ही जाऊन चेक करून घ्या, कारण येत्या काही दिवसामध्ये आपली TITI पोलीस भरतीचं प्रशिक्षण हे चालू होणार आहे. मी पण माझ्या मित्रांचे 3-4 मित्रांचे व्हॅलिडिटी काढून दिलेले आहेत. मी मागच्याच प्रशिक्षणामध्ये जे प्रमाणपत्र भेटलं होतं अर्ज करून मी व्हॅलिडिटी काढलेली आहे आणि यावेळेस मला कोणत्याही प्रकारचे ते रिसिप्ट लागलेली नाहीये. कन्फर्मेशन स्लिप ज्याला म्हणतात ते मला कन्फर्मेशन स्लिप लागलेली नाहीये. माझी व्हॅलिडिटी तशीच आलेली आणि माझ्या मित्रांची पण व्हॅलिडिटी मी अगोदरच काढून घेतली, त्यांना पण कन्फर्मेशन स्लिप लागली नाही. जर आता तुमची जर काही अडचण आली तर तिथं ऑफिसला जाऊन भेट द्या आणि पुढे प्रोसेस काय आहे ते तुम्हाला सांगतील. जर त्यांनी म्हटलं किंवा कन्फर्मेशन स्लिप लागणार तर रिझल्ट यापर्यंत आपल्याला वाट पाहावं लागेल, त्याच्यावर काहीही पर्याय नाहीये आणि व्हॅलिडिटी हे आपल्याला लागणारच आहे. हे सरळ आपल्याला त्या परिपत्रकामध्ये दाखवलेलं आहे, म्हणून आपण त्याच्यावर दुसरा काही उपाय करू शकत नाही. जर उपाय निघाला तर त्याचा आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर टाकून सांगतीलच. TITI इतर शिष्यवृत्ती व योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुमच्या मित्रांना शेअर करा व काही अडचण असल्यास मला कमेंट करा. मी सुद्धा तुम्हाला त्याच्यात मदत करणार आहे आणि सर्व प्रकारच्या अपडेटची मला इन्फॉर्मेशन हे वेळोवेळी मिळत राहते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.